नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनवट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात किनवट परिसरातील बातमी. आज रविवार दिनांक 28 जून रोजी इस्लापूर येथील पोलीस स्टेशन अंतर्गत सहस्रकुंड पोलीस चौकीचे शुभारंभ व प्रसिद्ध असलेल्या सहस्रकुंड येथील शिवपुराण मंदिराचे सभागृह मंडप लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन लोकप्रिय आमदार भीमराव केराम साहेब व सरपंच सुनीताताई बळीराम चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे प्रदेश महामंत्री सुनील राणे, प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडगे, नांदेड उत्तर प्रभारी किरण पाटील, जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यावेळी उपस्थित होते. गावातील परगावातील महिला व पुरुष भाविक भक्त यावेळी शेकडोच्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते. सोहळा यशस्वी करण्यासाठी सतीश शंकरराव वाळकीकर, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी मेहनत घेतली. शेवटी भोजनानंतर हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. आमचे महामंत्री आहेत, माझे मंत्री राणे साहेब. आणि पार्किंग व्यवस्था याचं सुद्धा एक बोर्ड उद्घाटन होत आहे. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. कारण त्यांना पुढे युरोपला मुंबई 5:40 आहे आणि त्यांना त्या ठिकाणी सचिव सतीजी वाळकीकर, येथील सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य त्या ठिकाणी झालेला आहे आणि लागलीच ते छोट्या गाडी तिथं सत्कार स्वीकारून पुढील प्रवासासाठी निघत आहेत. ते त्यापैकी काही मान्यवर त्याचबरोबर त्यांच्या सोबतचे सर्व सदस्य यांचे हार्दिक स्वागत. सरपंच जे आहेत सौ सुनीता बळीराम चव्हाण आणि ग्रामविकास अधिकारी कुमारी शीतल दत्ता यांचे हार्दिक स्वागत. त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेऊन हा कालपासूनचं नियोजन अतिशय शिस्तबद्ध केलेलं आहे. त्यांचे हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सर्व मान्यवरांचे आजचा कार्यक्रम लोकार्पण सोहळ्यासाठी त्यांचे हार्दिक स्वागत, धन्यवाद. आणि त्याचबरोबर अंध विद्यालय बोगडे येथील ठाकरे सर आणि त्यांचा संच अगदी सकाळी 8:30 पासून आलेले आहेत आणि त्यांनी ठाकरे सरांनी विविध गीत या ठिकाणी गायलेले आहेत. त्यांचे सुद्धा हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद. या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य दिलेले सर्व बांधव भगिनींचं मी सहस्रकुंड विश्वस्त मंडळाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि धन्यवाद मानतोय की वेगवेगळे कार्यक्रम असेच यापुढेही भव्य दिव्य होणार आहेत आणि आपल्या सहस्रकुंड धबधबा
परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.